सर्वांना मित्रांनो नमस्कार। सुनीता गायकवाड या YouTube चॅनलवर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। काल आपण लिंग विचार हा भाग पाहिलेला आहे। लिंग विचार या भागावर आधारित परीक्षेमध्ये कशा स्वरूपाचे प्रश्न येतात ते आज आपण पाहणार आहोत। तर चला तर मग करूया सुरुवात। पहा इथं प्रश्न दिलेला आहे, खालील शब्द गटातील स्त्रीलिंगी शब्द ओळखा। तर परीक्षेमध्ये तुम्हाला अशा स्वरूपाची सूचना दिलेली असते आणि त्या सूचनेचं पालन करून तुम्ही काय करायचं आहे, खालच्या पर्यायातून तुम्हाला जे विचारलेलं आहे ते तुम्ही सोडवायचं आहे। तर आपल्याला काय विचारलेलं आहे, स्त्रीलिंगी शब्द ओळखा। तर पहा पर्याय क्रमांक 1 आहे परीक्षा, 2 दार, तिसरा आहे फळा आणि चौथा आहे झाड। आता आपल्याला स्त्रीलिंगी ओळखायचं आहे। आपण सर्वनामाचा वापर करून काय करायचं आहे, त्याचा थोडासा सराव करायचा आहे। तर बघा आता परीक्षा म्हणताना आपण तो परीक्षा म्हणत नाही, काय म्हणतो, ती परीक्षा। आपण काय म्हणतो या ठिकाणी, ती परीक्षा। आता दार म्हणताना ते दार, फळा म्हणताना तो फळा आणि झाड म्हणताना ते झाड। मग ती पासून सुरुवात कोणाची झाली, ती परीक्षा, म्हणून आपला पर्याय क्रमांक येणार आहे 1, ती परीक्षा। म्हणून ती परीक्षा हे काय झालं, स्त्रीलिंगी झालं। आता पहा दुसरं गणित, पाय, हात, डोळा, जीभ ह्याच्यामधला पण आपल्याला स्त्रीलिंगी शब्द ओळखायचा आहे। तो पण आता जसा आपण शोधला सर्वनामाच्या सहाय्यानं तशाच पद्धतीने शोधूया। पाय म्हणताना आपण काय म्हणतो, ती पाय म्हणत नाही, ते पाय पण म्हणत नाही, काय म्हणतो आपण, तो पाय। हात म्हणताना तो हात, डोळा म्हणताना तो डोळा, जीभ म्हणताना काय म्हणतो, तो जीभ म्हणतो का आपण, नाही, ते योग्य वाटत नाही, ती जीभ म्हणतो। म्हणून या ठिकाणी जीभ हा शब्द काय झाला, स्त्रीलिंगी झाला। तर बघा अशा पद्धतीनं स्त्रीलिंगी नाम अशा पद्धतीनं ओळखायचे आहेत तुम्ही। आता प्रश्न पुढचा आहे, खालील शब्द गटातील पुल्लिंगी शब्द ओळखा। आता या ठिकाणी असे तुम्हाला 4 पर्याय दिलेले आहेत। त्या 4 पर्यायापैकी तुम्हाला ओळखायचा आहे पुल्लिंगी शब्द। पुल्लिंग म्हटलं की काय येतं, तो। आता तो पासून ज्याची आपण सुरुवात करतो ते झालं पुल्लिंग। आता पृथ्वी, पृथ्वी म्हणताना आपण काय म्हणतो, ती पृथ्वी, त्यामुळे हा पण येत नाही। चांदणे, ते चांदणे, चंद्र, तो चंद्र, पाणी, ते पाणी। मग इथं पुल्लिंग कोणता आला आहे, तो चंद्र, त्यामुळे आपला पर्याय क्रमांक आलेला आहे 3। आता पुढे पहा, बैल, मेंढी, वासरू, चिमणी। आता याच्यामधला पुल्लिंगी शब्द ओळखायचा आहे, तो बैल। आता हा तर पुल्लिंग आहे, तरी पण आपण पुढचं पाहूया, ती मेंढी, ते वासरू, ती चिमणी। तर पहा अशा पद्धतीनं तो बैल पर्याय क्रमांक 1 आलेला आहे। आता पुढचा प्रश्न प्रकार पहा, खालील शब्द गटातील नपुसकलिंगी शब्द ओळखा। आता नपुसकलिंगी म्हणजे तुम्हाला काल माहितच झालेला आहे, स्त्रीलिंग पण नाही आणि पुल्लिंग पण नाही, म्हणजे ते या सर्वनामापासून सुरू होणारी नामं। तर चला, ऊन, प्रकाश, अंधार, सावली। आता आपण म्हणताना ते ऊन म्हणतो, प्रकाश म्हणताना तो प्रकाश, अंधार तो अंधार, सावली ती सावली। मग इथं काय येणार आहे, ते ऊन, ते म्हणजे नपुसकलिंगी, पर्याय क्रमांक आलेला आहे 1। आता बघा बैल तर पुल्लिंग आहे, तो बैल। चिमणा, चिमणा चिमणी आहे की नाही, तो चिमणा। ते रेडकू, ती मेंढी, म्हणजे ते रेडकू हा काय झाला, या ठिकाणी नपुसकलिंगी शब्द आलेला आहे। आता तुमच्या बऱ्यापैकी लक्षातच आलेलं आहे। आता आपण पुढचा प्रश्न प्रकार पाहू, दिलेल्या नामाच्या विरुद्धलिंगी शब्द शोधा। आता विरुद्धलिंगी तुम्हाला काल 4 टाकलेला होता, त्याचा जर तुम्ही अभ्यास केलेला असेल तर हा प्रश्न तुम्हाला व्यवस्थित नक्की सोडवता येईल। वाघीण, आता वाघीण कोणाला म्हणतात बरं, वाघीण कोणाची असते, सिंहाची असते का, नाही। पाडस हा तर पिल्लूदर्शक आहे, वाघ, वाघीण, त्यामुळे आपला विरुद्धलिंगी नामाची जोडी येणार आहे पर्याय क्रमांक 3 वाघ। आता मोर, आपल्याला मोर म्हटलं की पटकन आपण मोरणी असं म्हणतो, पण ते चुकीचं आहे। आता पहा, सांडणी ही उंटाची असते, मोर लांडोर, राणी राजाची असते, मोरणी या ठिकाणी येत नाही, त्यामुळे मोर लांडोर आपला आलेला आहे पर्याय क्रमांक 2। पण परीक्षेमध्ये मोरणी असे बरेच जण रंगवतात, तर तसं करायचं नाही। मोराची काय असते, लांडोर असते, उंटाची सांडणी असते। तर प्रश्न व्यवस्थित समजून घ्यायचे, विचारपूर्वक तुम्ही सोडवायचे आहेत। तर चला आणखी पुढचे काही आपण प्रश्न पाहूया कशा प्रकारचे येतात परीक्षेमध्ये ते। तर पहा, खालील पर्यायातून विरुद्धलिंगी शब्दाची योग्य जोडी शोधा। खाली तुम्हाला काही पर्याय दिलेले आहेत आणि विरुद्धलिंगी शब्दाची योग्य जोडी शोधायची आहे। आता लेखक, लेखकच्या विरुद्धलिंगी काय येणार आहे, तो लेखक, ती लेखिका। मग इथं लेखन दिले, त्याच्यामुळे ही पण जोडी काय नाही,
चुकीची आहे, योग्य नाही, आपण अशी टिक करून घ्यायची. आता पहा दुसरा, निर्माता निर्माती ही जोडी बरोबर वाटते. निर्माण करणारा जो असतो तो निर्माता आणि त्याचे विरुद्ध लिंगी जर असेल तर निर्माती, ही जोडी बरोबर आहे. आता शिक्षक, शिक्षक म्हटल्यानंतर त्याच्या विरुद्ध लिंगी काय येतं? शिक्षक शिक्षिका असं यायला पाहिजे स्त्रीलिंगी, परंतु तिथं शिक्षण दिलेलं आहे, त्याच्यामुळे ही सुद्धा जोडी चुकीची आहे. आता मुलगा आणि मुले दिले, मुलगाचं अनेक वचन दिले, आपल्याला लिंग शोधायचं आहे. मुलगा म्हटलं की तर या ठिकाणी काय यायला पाहिजे होतं? बरोबर मुलगी यायला पाहिजे होतं, म्हणून हा सुद्धा पर्याय काय आहे? चुकीचा आहे. योग्य पर्याय कुठला आलेला आहे? आपला पर्याय क्रमांक 2, योग्य जोडी. तर चला पुढचा प्रश्न पाहूया. विद्या या शब्दाचे लिंग कोणते? बघा आता विद्या, मुलीचं नाव असेल किंवा आपण जी शिकतो ती विद्या असेल, ती विद्या, आपण ती विद्या म्हणतो. ती म्हटल्यानंतर त्याचं लिंग कोणतं येणार आहे? स्त्रीलिंग. तर बघा अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला काय होतात? परीक्षेमध्ये येत असतात. अजिबात गोंधळ न करता, घाबरून न जाता तुम्ही काय करायचे? ते प्रश्न व्यवस्थित विचारपूर्वक सोडवायचे आहेत. आणि हा जो प्रश्न आहे खालचा, पर्यायातून वेगळा लिंग असलेला पर्याय शोधा, हा प्रश्न तुम्ही काय करायचा आहे? घरी सोडून मला तुम्ही कमेंट बॉक्सला त्याचं उत्तर पाठवायचं आहे. तर बघा अशा आणखीन उदाहरणांचा तुम्ही पुस्तकातून सराव करा. आणि माझा हा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करायला नक्कीच विसरू नका. थँक्यू.